निरोगी आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाच्या 42 टिप्स. नंबर 1. खजूर हे हृदयासाठी सुपर फूड आहे. तसेच शरीरातील उच्च रक्तदाब सुद्धा कमी राहण्यासाठी मदत करते. त्यामुळे दररोज खजूर खावे. नंबर 2. उन्हाळ्यात उष्णता जास्त असल्याने युरिन इन्फेक्शन झाल्यास ग्लासभर पाण्यामध्ये 1 टीस्पून सब्जा भिजत घालून 10-10 मिनिटांनी पीत राहावे. आराम होईल. नंबर 3. कधीच उभे राहून पाणी पिऊ नये. यामुळे तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास सुरू होईल. तसेच पाणी पिल्यावर खाली लगेच वाकू नये. श्वसन नलिकेत पाणी जाऊ शकते. नंबर 4. स्त्रियांनी रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिक्स करून प्यावे. यामुळे त्वचा नेहमी निरोगी राहून चेहऱ्यावर सुरकुत्या कधीच पडत नाहीत. नंबर 5. पालकची भाजी खाल्ल्याने घशाची खवखव दूर होते. तसेच कफ पातळ होतो. नंबर 6. स्त्रियांना अशक्तपणा असल्यास 3-4 खजूर दररोज सकाळी खावीत. अशक्तपणा दूर होतो. नंबर 7. मुख दुर्गंधी दूर करायची असल्यास कोवळे आंब्याचे पान खावे. यामुळे अपचन सुद्धा होणार नाही. नंबर 8. सफेद कपडे खूप वेळा धुवूनही कपडे निघत नसतील. अशा वेळी पाण्यात लिंबू पिळून त्या पाण्याने कपडे धुवावेत. कपडे अगदी नव्यासारखी चमकतील. नंबर 9. औषध नेहमी गरम पाण्यासोबत घ्यावे. औषधाचा लवकर प्रभाव होतो. नंबर 10. तुम्हाला जर भाजले असेल तर त्या ठिकाणी कोरफडीचा गर लगेच लावावा. यामुळे आग कमी होऊन फोड न येता त्वचा पूर्ववत राहील. नंबर 11. पाठदुखी असेल तर लसूण व खोबरेल तेल मिक्स करून पाठीला मालिश करावी. यामुळे आराम होईल. नंबर 12. किडनी स्टोन असल्यास नेहमीच नारळ पाणी प्यावे. यामुळे युरिन इन्फेक्शन दूर होऊन आराम होतो. नंबर 13. तुम्हाला जर उदास वाटत असेल, चिडचिड होत असेल तर नियमित काजू खावे. नंबर 14. तुम्हाला उलट्या होत असतील तर पुदिना अर्क 2 थेंब ग्लासभर पाण्यात टाकून प्यावे. त्वरित आराम होईल. नंबर 15. या दिवसात तोंडात फोड आल्यास मध आणि केळ मिक्स करून खावे. यामुळे त्वरित आराम होईल. नंबर 16. मासिक पाळीत होणाऱ्या वेदना त्रास दूर करायचे असल्यास लिंबाचे सरबत प्यावे. नंबर 17. थायरॉइड समस्या असल्यास मोळी नारळाची मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावी. उकळून प्यावेत. आराम होईल. नंबर 18. शांत झोप लागण्यासाठी जायफळ तुपात उगाळून कपाळावर लावावे. यामुळे रात्री गाढ झोप लागते. नंबर 19. आजारपणात जेवण होत नसेल आणि पचनशक्ती सुद्धा मंदावते. अशा वेळी उसाचा रस दररोज प्यावा. नंबर 20. कधी कधी उशीशिवाय झोपावे. त्यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो. नंबर 21. तुमच्याकडे कोणी घोरत असल्यास साजूक तूप कोमट करून नाकात 1-1 थेंब टाकावेत. घोरणे बंद होईल. नंबर 22. आहारात हिंगाचा वापर असू द्यावा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. नंबर 23. आठवड्यातून एकदा तरी शरीराची मालिश करावी. यामुळे शरीरात चपळता येते. नंबर 24. सांध्यावर सूज आली असल्यास खायचे पान चुरगाळून लावावे. यामुळे सांध्यावरील सूज उतरते. नंबर 25. ओठाचा काळापटपणा दूर करण्यासाठी बीटरूट कापून त्याचे तुकडे ओठावर लावल्याने ओठ गुलाबी आणि चमकदार होतात. नंबर 26. दारूची नशा उतरवण्यासाठी काकडीचा रस किंवा काकडी खाण्यास द्यावी. नंबर 27. शरीरातील हाडे दात मजबूत होण्यासाठी रोज 1 चमचा तीळ खावे. नंबर 28. चेहऱ्याची त्वचा कोरडी झाली असेल तर खोबरेल तेलात थोडे ग्लिसरीन मध मिक्स करून झोपताना रात्री चेहऱ्याची मसाज करावी. नंबर 29. भोपळ्याच्या बियाचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत बनतात. नंबर 30. व्हाईट व्हिनेगर आणि मीठ
मिक्स करून शेगडीला पुसल्यास चिकटपणा, डाग, शेगडीची दुर्गंधी दूर होते. नंबर 31, शक्यतो कार्यक्रम असेल तितकाच वेळ महागड्या साड्या घालाव्या आणि लगेच काढून घडी घालून ठेवावेत. म्हणजेच साड्यांचा जास्त वापर होत नाही आणि साड्या अगदी नव्यासारख्या राहतात. तसेच अलमारीमध्ये ठेवताना प्रत्येक साडीमध्ये एक हिरवी वेलची टाकून ठेवावी. नंबर 32, सर्दी असल्यास घसा आवाज मोकळा होत नाही, त्यासाठी छोट्या आल्याच्या तुकड्यावर संधे व मीठ टाकून चकळल्यास आराम होतो. नंबर 33, कोथिंबीर मध्ये असलेले लोह रक्ताची कमतरता दूर करते, त्यामुळे जेवणात कोथिंबीरीचा अवश्य वापर करावा. नंबर 34, या दिवसात पोटात जळजळपणा वाटत असल्यास पुदिन्याची पाने घेऊन 1 लिटर पाण्यात उकळत ठेवावे. थंड करून दिवसातून 3 वेळा प्यावे. लगेच तुम्हाला आराम होईल. नंबर 35, श्वास घेताना जर तुम्हाला त्रास होत असल्यास किंवा कोणत्याही सुगंधाची ॲलर्जी असेल तर चहामध्ये आंबे, हळद टाकून चहा प्यावा. नंबर 36, घरामध्ये कुणी तोतडे बोलत असतील तर भाजलेली तुरटी रात्री झोपण्यापूर्वी तोंडात ठेवावी. नंबर 37, चेहऱ्यावर तेज येण्यासाठी दररोज 30 मिनिट वॉकिंग करावे. यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढवून उत्साह येतो. नंबर 38, दात हिरड्यामधून रक्त येत असल्यास लिंबाचा रस चोळावे, रक्त येणे बंद होईल. नंबर 39, नेहमी तुम्हाला मसालेदार किंवा तिखट असे पदार्थ आवडत असल्यास आजार लवकर होऊ शकतो. नंबर 40, कधी कधी पोटातील गॅस वाढतो, त्यामुळे डोक्यापर्यंत सुद्धा जातो. यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी 2 लसूण पाकळी व शुद्ध तुपामध्ये चावून खाल्ल्यास लगेच आराम मिळेल. नंबर 41, मोबाईलच्या अतिवापरामुळे तुमच्या मानेवर, पाठीवर आणि खांद्यावर प्रेशर येऊन त्रास वाढू शकतो. नंबर 42, तुम्हाला जर कोरडा खोकला असल्यास झोपते वेळी कोमट दुधामध्ये हळद टाकून प्यावे, खोकल्यात आराम होईल. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. व्हिडिओतील माहिती, टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या फ्रेंड फॅमिली सोबत शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स व माहितीसाठी आपल्या मीनाताई किचन चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन ही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल. धन्यवाद.